मित्रांनो, म्हणतात ना, कर्माचे फळ हे नेहमी भेटतातच. कारण हिंदू धर्मामध्ये खास करून कर्माला अतिशय महत्त्व आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा प्रथमतः कर्म आहे. तर एखाद्या वेळेस तुम्हाला देव माफ करू शकतो, पण तुम्हाला कर्म कधीच माफ करत नाही. हे श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं. ते मोटिवेशन कृष्णानं अर्जुनाला केलं. त्यात स्पष्ट सांगितलंय, कर्मा रिटर्न येतो. कर्म कुणाला चुकत नाही, कर्म करावीच लागतात. पण काही लोकांचे कर्म एवढे दरिद्र आहेत, काही लोकांचे कर्म एवढे भयानक आहेत, परत तेच कर्म त्यांच्यावरती म्हातारपणी येऊन उलटले आहेत. होय मित्रांनो, मी शरद पवाराविषयीच बोलतोय. ते शरद पवार, ते दगाबाज पुस्तकातून पाटील साहेबांनी एक्सपोज केलेत. आज त्याच पवाराविषयी, त्याच थोरल्या पवाराविषयी, बारामतीच्या करामती काकाविषयी आणि 3.5 जिल्ह्याचे जिल्हा इलाही त्यांच्याबद्दल आपल्याला या व्हिडिओतनं बोलायचं आहे. मित्रांनो, राम राम, रामकृष्ण हरी, नमस्कार. बघा, सर्वांना एक विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे वेळोवेळी येत आहे. आता झालं असं, राज्यसभा जी काही त्याची उमेदवारी असते, म्हणजे एक आपल्या संसदेचं एक वरिष्ठ सभागृह म्हणून राज्यसभा आहे. आता वयाच्या 85व्या वर्षी शरद पवारांना तो मोह आवरला नाही. त्या मोहासाठी काय काय करायची पाळी आली. हात पाया पडले, गिडगिडले. बघा, आता काँग्रेससुद्धा म्हणतोय की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेना म्हणते आमचं मनुष्यबळ जास्त आहे, आमचाच खासदार. आणि हे काकांनी खालून पूर्ण फिल्डिंग लावली आहे. तिकडं सुप्रिया सुळे जातात मातोश्रीवरी, जाऊन बोलतात की आम्हाला सहाय्य करा, काकाला पाठवा, शरद पवार साहेबांना पाठवा राज्यसभेवरती, त्यांची गरज आहे. हे सगळं तुम्हाला ह्या गोष्टी झाला चालतं, ठीक आहे, मान्य केलं आपण. पण या ठिकाणी तुम्हाला कळतंय का की काकांनी जे काही राजकारण पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये केलं, त्यांच्या राजकारणाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. त्यांचेच थोरले बंधू त्यांना निवडणुकीमध्ये पाडून त्यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. आणि त्यानंतर त्यांच्या आईचा पक्ष वेगळा आणि परत त्यांचा पक्ष वेगळा. ते त्या पक्षामध्ये गेले, काँग्रेसमध्ये, त्यातनं बाहेर पडले, पुन्हा आत गेले, पुन्हा बाहेर पडले, पुन्हा राष्ट्रवादी स्थापन केली. ज्यांना राजकारणामध्ये आणलंय, वसंतदादा पाटील, त्यांचा घात केला. रजनीताई पाटलांनी मराठा मुद्दा उचलून धरला, त्यांना पक्षातनं हकालपट्टी केली. अनेक काकापासून पुतणे काकांनी वेगळे केलेले आहेत. परिणामी त्यांच्या हयातीमध्ये त्यांना ते पण फेड आली. त्यांचा पण पुतण्या त्यांच्यापासून दूर गेला. म्हणजे बघा, जे कर्म असतात ना, ते कर्म कधीच पिछा सोडत नाहीत. हे माणसांना ओळखून राहायला पाहिजे. पण आता एवढे कर्म उलटलेत. आयुष्यभर लोकांचा विश्वास तोडणारे, दगा देणारे, आयुष्यभर राजकारणासाठी वाटेल ते करणारे, त्यांच्या वाट्याला आज काय आलंय? त्यांच्या वाट्याला आज पश्चाताप तर मला वाटत नाही असेल म्हणून, पण त्यांच्या वाट्याला आज एक अशी गोष्ट आली आहे, त्यांच्यावरती कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही. त्यांच्यावरती ना काँग्रेस विश्वास ठेवायला तयार आहे, ना शिवसेना उद्धव ठाकरे गट त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार आहे. हे कुणीही राजकीय पक्षातील यांचेच मित्र, ज्यांनी काकासोबत आतापर्यंत राहिलेत आहे. आणि खास करून उद्धव ठाकरेंना राजकारणामध्ये जे काही सक्रिय केलं, विरोधी पक्षामध्ये भाजपपासून तोडून त्यांना CM असेल किंवा त्या पोराला कॅबिनेट मंत्री असेल, हे सगळं करूनही काकावरती विश्वास कुणाचाच नव्हता. म्हणजे जे आयुष्यभर तुम्ही कर्म केलेत, तुमचे कर्म एवढे भयानक आहेत, तुमच्यावर 85व्या वर्षीसुद्धा लोक विश्वास ठेवत नाही. मग यामध्ये तुमची जीत आहे की हार आहे, तुमचं तुम्हीच ओळखून घ्या. आता काही त्यांचेही भक्त लोक, त्यांची काही पिल्यावर खाली कमेंट करायला येतीलच. पण बघा, शरद पवारांनी जे आयुष्यामध्ये कमवलं, जे काही 4-2 माणसं कमवली असतील, त्यांनाही आता आपल्या थोबाडामध्ये जोडे मारून घ्यावे असे वाटत असते. कारण आज त्या जिल्हे इलाहीची अशी अवस्था होऊन बसली, त्यांना लोकांच्या घरापर्यंत जावं लागतंय.
मला कोणतरी उमेदवारी द्या, मला खासदार करा. पण काहीतरी करून त्या पदरामध्ये टाकलं. पण एक गोष्ट मला कळते का यामधून, की शरद पवार विश्वासलायक माणूस नाही. ही जी गोष्ट आहे मित्रांनो, हे संजय राऊतांनीही सांगून टाकली, काँग्रेसनंही सांगितले. मग ते त्यांनी सांगितलं काय? कारण हे लोक शरद पवारांना उमेदवारी द्यायला तयारच नव्हते. कारण शरद पवार कधी आता आपल्याला युटर्न मारतील, एक नेहमी करतात ना, कधी भाजपला बिनशर्त पाठिंबा, कुठलीच शर्त न ठेवता, काहीच न करता, कधी पुतण्या जाऊन पहाटे शपथ घेतो, कधी त्यांना पाठवतात, कधी बोलवतात माघारी. म्हणजे इन्कमिंग आउटगोईंग करतात. म्हणजे काकाला सत्ता पाहिजे, काकाला ते पद पाहिजे. भलेही ते जाऊ दे, काय बोलणार आहे त्यांनाच माहीत, पण त्यांना पद पाहिजे. मग या सगळ्यातून एक आट घातले काकाला. आता अटी शर्ती नेहमी काका घालायचे आहे, पण आता काकावरती एक आट लागली आहे. ती अट कोणती? की तुम्ही आम्हाला वचन द्या, तुम्ही आम्हाला हमी द्या की तुम्ही भाजपसोबत जाणार नाही. तुम्हाला आम्ही जी काही राज्यसभेची उमेदवारी आहे, खासदारकी आहे, तुम्हाला आम्ही द्यायला तयार आहोत. पण आट आहे, ती आट हेच आहे की तुम्ही परत भाजपसोबत जाणार नाही, तुमच्या पक्षाचं विलीनीकरण होणार नाही. याची गॅरंटी काय? तुम्ही पहिले गॅरंटी द्या, याची बाबा गॅरंटी काहीतरी आहे आणि आम्ही परत राष्ट्रवादी एक होणार नाहीत किंवा आम्ही परत भाजपसोबत जाणार नाही, याची गॅरंटी मित्रांनो मागितलेली आहे. एकतर बघा, आता कुणाचीही मदत न घेता, कुठेही न वागता, न झुकता, लोटांगण न घालता, यांचाच पुतण्याचा मुलगा हे आता राज्यसभेवरती आले. त्यानंतर ज्योती वाघमारे, शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्या, प्रवक्त्या, त्यांनाही उमेदवारी मिळाली राज्यसभेची. म्हणजे नवखे पोरं, नवखे जे काही महिला आहेत त्या या ठिकाणी सन्मानाने येत आहेत. स्वइच्छेने तो पक्ष त्यांना उमेदवार जाहीर करत आहे. पण एक वेळ काकाचं असं झालं, एवढं 85 वर्षाचे वयस्कर माणूस, 40 ते 45 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय, पण विश्वासास पात्र नाही. लांडगा असतो ना, तो कितीही तुम्ही जवळ ठेवा गोंजारा, पण त्यावरती विश्वास कोणी ठेवत नाही. कारण लांडग्याला नेहमी लोक लबाड म्हणतात. असंच लबाड न म्हणता, पण काका लबाड आहेत, काका खोटारडे आहेत, काका कधीही पलटी मारू शकतात, असं राऊतांना किंवा काँग्रेसला वाटत असावं. म्हणून त्यांनी काकाच्या मुखातून वदवून घेतलेलं आहे की बाबा मी इकडं परत कोलांटी उडी मारणार नाही, मी इथं एकनिष्ठ राहीन काँग्रेससोबत आणि उद्धव ठाकरेंसोबत. आज ही अवस्था शरद पवारांच्या मित्रांनो झालेली आहे. आणि ही दयनीय अवस्था म्हणजे काय, की फक्त एक जी वाक्य आहे, एक वाक्यानं शरद पवारांचं पूर्ण करिअर उद्ध्वस्त केलं आहे. शरद पवार पूर्ण एक्सपोज झाले. शरद पवारांचं जे काही होतं सगळं काढलेलं आहे. एकूणच शरद पवारची इज्जत जी आहे, ती इज्जत फक्त एका वाक्याने काढली आहे, तुम्ही भाजपसोबत जाणार नाही याची गॅरंटी काय, आणि तुम्ही भाजपसोबत जाणार नाही तुम्ही याची हमी द्या. त्यातूनच सगळं काही क्लिअर आहे. काकांची नेमकी आता काय इज्जत आणि काही आहे ते आहे काय. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त करा. कर्म हे परत असतात, येतात, ते कुणाला चुकत नाहीत, हे अगदी खरं आहे. तुमचं मत नक्कीच व्यक्त करा. नमस्कार. रामकृष्ण हरी.